पुण्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट जसं एकत्र आले तसं माढ्यामध्ये होऊ शकतं का आणि पुढील कार्यकाल कसा राहील? सध्या तर तशी काही परिस्थिती नाही एकत्र येऊन लढण्याची, पण शेवटी जो काही निर्णय असेल तो माननीय अजितदादा वरिष्ठ लेवलवर घेतील आणि परिस्थिती तशी चांगलीच आहे. माढ्यामध्ये स्वतंत्र जरी लढलं आणि अजितदादांनी जर या ठिकाणी पूर्ण ताकदीने हे उतरवलं, संपूर्ण पक्षाने जर ताकद दिली तर ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीला जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही स्वतः करू. उमेदवार पण खूप इच्छुक आहेत. वरून जर आदेश आला तर पूर्ण ताकदीने लढणार आहात का जिल्हा परिषद हो, पंचायत समिती? जिल्हा परिषदेच्या 7 जागा आणि पंचायत समितीच्या 14 जागावर सर्वच्या सर्व जागावर उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे इच्छुक आहेत. हा अहवाल आम्ही आज जी मिटिंग झाली त्याचा अहवाल माननीय अजितदादांकडे सुपूर्द करून दादांना आपण ह्या ठिकाणी जर स्वतंत्र लढलो आणि एकतर दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे आपण युतीमध्ये आहोत, आपण सत्तेमध्ये आहोत हा लोकांना माहीत असल्यामुळे लोकांना अजितदादांकडून बरेच कामं विकासाची होऊ शकतात आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये. त्यामुळे अजितदादांची ताकद पहिल्यापासूनच राष्ट्रवादीच्या ठिकाणी जास्त आहे. विधानसभेचं चित्र वेगळं होतं पण निश्चित आताचं चित्र वेगळं होऊ शकेल. जर आपण स्वतंत्र लढलो तर आपली ताकद ह्या तालुक्यामध्ये निर्माण परत होण्याची चांगली एक संधी आपल्याला ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिळू शकते असं मला तरी वाटतं.